नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वीचा जो तिसरा धडा आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम याचे प्रश्न उत्तर म्हणजे याचे स्वाध्याय आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर पहिला आहे पोर्तुगीज कॉमा डॅश 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 कॉमा फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. तर याचं बरोबर उत्तर आहे डच. आपण म्हणू पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. दुसरा प्रश्न आहे, 1802 मध्ये टिंबटिंब पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. त्याचं बरोबर उत्तर आहे दुसरा बाजीराव. आपण लिहिताना लिहिणार 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तिसरा आहे, जमशेदजी टाटा यांनी टिंबटिंब येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. तर बरोबर उत्तर आहे जमशेदपूर. मग उत्तर लिहिताना आपण असं लिहू, जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. आणि पुढचे जे प्रश्न आहे मी ते बाजूला लिहून ठेवलेले तुमच्यासाठी. बघा, दुसरा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये फोकस करून घेऊ द्या मला. बघा, दुसरा प्रश्न आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा. एक, मुलकी नोकरशाही म्हणजे काय? तर बघा, संकल्पना अशी आहे, भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असे नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हा अधिकारी व जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असे महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे. दुसरा आहे शेतीचे व्यापारीकरण. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असे. हे अन्नधान्य त्यांच्या घरांच्या वापरासाठी व गावची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. यातूनच शेतीचे व्यापारीकरण झाले. तिसरं बघा, इंग्रजांची आर्थिक धोरणे. ब्रिटिश सरकारची मुख्य आर्थिक धोरणे जमिनीचे वितरण आणि जमीनदारी प्रणाली होती. या दोन्ही धोरणांमुळे भारतीय शेती अत्यंत कालबाह्य आणि मागासलेली झाली. सर्व उत्पन्न ब्रिटिश भारतातील शासकांनी घेतले. त्यामुळे शेतकरी रागावले, पण त्यांना काहीच करता आले नाही. शेतकऱ्यांना अत्यंत उच्च कर द्यावे लागले, ज्यामुळे त्यांच्यावर प्रचंड कर्ज झाले. जमीनदारी प्रणालीने बऱ्याच शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि विकास लुटला होता. त्यामुळे हे धोरणाचा एक मोठा तोटा होता. इंग्रज हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथील भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले. तिसरा प्रश्न आहे, पुढील विधाने स्पष्ट करा. त्यात पहिला आहे, भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाला. त्याचं कारण आपण असं सांगू शकतो, शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले आणि दलालांनी मध्यस्थ म्हणून शेतकऱ्यांचे शोषण केले. शेतकऱ्यांना आपली उत्पादने व्यापाऱ्यांना आणि दलालांना कमी किमतीत विकावी लागत होती. त्यांना मागणी असलेल्या कोणत्याही किमतीत ती विकावी लागत होती. जेव्हा शेतकरी आपले कर्ज सावकाराला परत करू शकत नाहीत तेव्हा त्यांना आपली जमीन गहाण ठेवावी लागत असे. यामुळे आर्थिक कर्ज घेण्याचा एक दुष्ट चक्र निर्माण झाले, ज्यामुळे शेवटी शेतकरी दिवाळखोरीला झाला. आणि शेवटचा प्रश्न आहे, भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. याचं कारण आपल्याला असं सांगता येईल. एक, भारताच्या उत्पादनांना युरोपमध्ये मोठी मागणी होती, त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्या आयातीवर युरोपमध्ये बंदी घातली. दोन, वस्त्रोद्योगांना भारतात फुलू दिले नाही. 3, औद्योगिक क्रांतीमुळे ब्रिटिशांनी मशीन निर्मित वस्त्रे बनवायला सुरुवात केली, जी स्वस्त होती आणि भारतीय वस्त्रे त्यांच्या तुलनेत टिकू शकली नाहीत.
तुम्हाला हे प्रश्नोत्तर नक्कीच समजतील. 2 ते 3 वेळा जर तुम्ही ऐकले तर माझ्या मते हे तुम्हाला पाठही होऊन जातील. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.